आणि यानंतर थेट जाऊयात शिर्डीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज वंदे भारतने प्रवास केलेला आहे आणि हीच वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीमध्ये आता दाखल झालेली आहे। आज सकाळीच CSMT ते शिर्डी अशा या वंदे भारतने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासाला सुरुवात केलेली होती। शिर्डीमध्ये आज नियोजित असा त्यांचा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमासाठी त्यांनी वंदे भारतने हा प्रवास केल्याचं दिसतंय आणि शिर्डीमध्ये ही वंदे भारत आता दाखल झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर इतरही अधिकारी वर्ग असेल, या सगळ्यांनीच आज सार्वजनिक वाहतुकीचा वापर केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला सरकारकडून अशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय शिर्डी इथल्या रेल्वे स्थानकावरची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि सार्वजनिक वाहतुकीचा आज त्यांनी वापर केल्याचं दिसतंय। खरं तर याआधी देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्देश हे महाराष्ट्रामधील सरकारमधील अनेक आमदार असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील यांना दिलेले होते। त्यांनी स्वतः देखील आपल्या ताफ्यामधील गाड्या या कमी केलेल्या आहेत। इतर आमदार आणि मंत्र्यांच्या गाड्यांमध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। या आधी देखील आपण पाहिलेलं होतं विधान भवन परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने इंधन बचतीचा हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आवाहनं केलेली आहेत। जगभरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याचाच परिणाम इंधनावरती देखील झालेला आहे। त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांनी शिर्डीमध्ये जाण्यासाठी या वंदे भारतचा वापर केलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, मुख्यमंत्र्यांनी वंदे भारतने प्रवास केलेला आहे आणि आता मुख्यमंत्री दाखल झाल्याचं दिसतंय। निश्चितच असंख्य एक मिनिटापूर्वीच मुख्यमंत्री या ठिकाणी शिर्डी रेल्वे स्थानकात दाखल झालेले आहेत। जे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आता त्यांचं स्वागत करतायत। कदाचित मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं होतं इंधन कपाती संदर्भात आणि त्या आव्हान ते स्वतः देखील तंतोतंत पाळताना दिसतात आणि एकूणच जर पाहिलं तर मंत्र्यांना तर त्यांनी निर्देश दिलेलेच होते, मात्र स्वतः देखील त्याचं अनुसरण करताना या ठिकाणी दिसून येतात आणि आता ते या ठिकाणी उतरलेले आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 2 वर मुख्यमंत्री या ठिकाणी वंदे भारतने उतरलेले म्हणजे प्रवास जे आहेत त्या सामान्य प्रवाशांबरोबरच त्यांनी या वंदे भारत मधून प्रवास केल्याचं दिसून येतं। आधी सर्व प्रवाशांना त्यांनी उतरून दिलं आणि त्यानंतर या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री आता या ठिकाणी उतरले आणि प्लॅटफॉर्मवरून ते आता सनम हॉटेल या ठिकाणी जातील, तिथे थोडी विश्रांती करून त्यानंतर राजनाथ सिंग यांच्या स्वागतासाठी ते शिर्डी विमानतळावर जाणार आहेत। आकांक्षा, निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या या सगळ्याच नियोजित कार्यक्रमासंबंधीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। सर कसं उत्तम उत्तम थँक्यू छान चला 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 त्यांनी अभिवादन करत मागं पा अरे पाय तर शिर्डीमधलं साईनगर रेल्वे स्टेशन आहे आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झालेले आहेत। आज त्यांनी मुंबईपासून शिर्डीपर्यंत वंदे भारतने प्रवास केल्याचं दिसतंय।